लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. तुम्हाला माहिती आहे, मी आधीच तो व्हिडिओ रोहित सिंगचा तिथं पोस्ट केलेला माझ्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवरती. माझ्या मनात मी कायम बोलत आलोय की त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे. जरी माझी प्रेस कॉन्फरन्स पुढे ढकलली गेली, अजून माझ्या मनात तीच आशा आहे. तर तपास यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करतात त्यावर देखील रोहित पवार सातत्याने संशय व्यक्त करतात. ज्या पद्धतीने तपास होणं गरजेचं आहे तसा होता नाही सर, तुम्हाला देखील हो, मला माहिती आहे. ते बोलले की मी थांबायला पाहिजे फायनल अहवाल येण्यापर्यंत, पण त्याला वर्ष लागतात ते पण त्यांनी सांगितलं. मला पण ते माहिती आहे. पण आम्ही आमच्या वतीने तिथं तपास यंत्रणांना सांगतोय, सूचना देतोय की लवकरात लवकर आम्हाला तो अहवाल द्यावा. सीआयडीची टीम पण चांगलं काम करते आणि आमचा संपर्क आहे. तर तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री साहेब पण कालच्या सभेत बोललेत की ते पण ह्याच्यात लक्ष घालतील. वहिनींनी पण सीबीआयची तशी इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्याचं पण पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलंय. दादा, हे सातत्यानं अपघात की घातपात या संदर्भात जे आहे त्याच्यावर रोहित पवार सातत्यानं म्हणतात की हा घातपात आहे. तुम्हाला काय वाटतं, हा घातपात आहे का अपघात वाटतो? मी जोपर्यंत आपल्याला खरी माहिती मिळत नाही, मी लोकांना दिशाभूल करणं मला चुकीचं वाटतं. आपण नक्कीच थांबूया जोपर्यंत सगळी कारवाई व्यवस्थित होती, सगळेच तपास यंत्रणा त्यांच्या वतीने व्यवस्थित काम करतायत. सीआयडीच्या टीमशी मी स्वतः आजपर्यंत बोलतोय. मी पण त्यांच्याबरोबर चर्चा केली, पण सारखं मी मीडियाच्या समोर येऊन ते बोलत नाहीये. पण पुढच्या 2-3 आठवड्यात मला तर वाटेल लगेच सगळं कळेल, 2-3 आठवड्यात चित्र स्पष्ट होईल असं वाटतं मला. निवडणूक जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात आता 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29 तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी.